महापालिका प्रशासनाने लावलेली वाढीव घरपट्टी जाचक आहे। राज्य सरकार, पालकमंत्री आणि आमदारांशी चर्चा करून याबाबतीत समाधानकारक मार्ग काढला जाईल। त्याचबरोबर भाड्याच्या मालमत्तेवर लागणारा 58% कर रद्द करून घेण्यात येईल असं आश्वासन खासदार विशाल पाटील यांनी दिले। पाटीदार भवन येथे जाचक घरपट्टी विरोधात व्यापारी मेळावा पार पडला। यावेळी खासदार विशाल पाटील, पृथ्वीराज पवार, माजी नगरसेवक हनुमंत पवार, व्यापारी असोसिएशनचे विराज कोकणे, कुपवाड व्यापारी असोसिएशनचे दिडवळ, चेंबर ऑफ कॉमर्सचे विकास मोहिते तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व संघटनांचे पदाधिकारी हजर होते। पृथ्वीराज पवार यांनी विविध जाचक तरतुदी आणि भविष्यात होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली। प्रसंगी मोठा लढा रस्त्यावर आणि कायदेशीर एकत्र लढून या विरोधातील लढ्यात सहभागी होणार असल्याचं सांगितलं। मिरज असोसिएशनचे विराज कोकणे यांनी हा लढा व्यापारी समाज सर्व तरतुदी रद्द होईपर्यंत सांगली, मिरज, कुपवाड व्यापारी संघटना एकजुटीने लढा देतील असं सांगितलं। लवकरच मिरज व कुपवाड येथे हे व्यापक व्यापारी मेळावा घेण्यात येईल। खाजगी कंपनीकडून झालेले सर्वेक्षण आणि त्यानुसार झालेली मोठी करवाढ रद्द झाली पाहिजे, पूर्ववत आकारणी झाली पाहिजे। त्याचबरोबर ज्या मालमत्ता विना नोंदी निदर्शनास आल्या आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यास कोणतीही हरकत समितीची असणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं। मेळाव्याचे नियोजन व्यापारी एकता असोसिएशनचे संचालक सुरेश पटेल, सोनेश बाफना, सुदर्शन माने, धीरेन शहा यांनी केले।